जय महाराष्ट्र. मातोश्रीला गेले होते. खतखत फेम कराळे मास्तर यांनी मातोश्रीच्या गेटच्या समोर जे काही बोलले होते तर त्याच्या आधीची पार्श्वभूमी ही मास्तरांनी सांगितलीच नाही, म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते त्या व्हिडिओच्या मार्फत. शिवसैनिक, कराळे मास्तर आणि कराळे मास्तरांच्या आडून जे सगळे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. कराळे मास्तर, आपण जेव्हा मातोश्रीला गेला होता तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की साहेबांच्या ऑलरेडी मीटिंग ज्या आहेत त्या ठरलेल्या आहेत आणि साहेब ऑलरेडी मीटिंगमध्ये बिझी आहेत. तरीही तुम्हाला रवी म्हात्रे काकांनी आतमध्ये घेतलं, तुम्हाला चहा दिला, तुम्हाला तिळाचा आणि गुळाचा लाडू खायला दिला. मीटिंगमधून थोडीशी फुरसत मिळाल्याच्या नंतर तुम्हाला विनायक राऊत साहेब भेटून तुमचं सगळं ऐकून आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिला विनायक राऊत साहेबांनी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीचा वेळ दिला. तरी आणि तुम्ही ज्या रवी म्हात्रे काकांबद्दल बोलत आहात, तुम्ही त्याच रवी म्हात्रे काकांना मी कोणी तुम्हाला माहितीये का, मी कोणी तुम्हाला माहितीये का असं म्हणून जे आपण आवाज चढून बोलत होतात त्या रवी म्हात्रे काकांनी तुम्हाला तिळाचा गुळाचा लाडू दिला. निदान आपण त्या, जसं आमच्या मराठवाड्यात म्हणतात खाल्लेल्या मिठाला जागायचं होतं, तसं कराळे मास्तर आपण निदान खाल्लेल्या त्या तिळाला आणि त्या गुळाला तरी जागायचं होतं. असो, आपण थोडंसं ठाकरेवर बोलल्यामुळे आपल्याला थोडंफार प्रसिद्धी मिळालेली आहे. कराळे मास्तर किंवा अन्य कोणी देशातलं जे कोणी ठाकरेंबद्दल खोटं बोलेल तर त्या खोट्याची चिरफाड करायला ही अयोध्या इथं खंबीरपणाने उभी आहे. यापुढे आमचे जे दैवत आहेत त्यांच्यावरती बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा. काय ना, उद्धव साहेब म्हणजे सूर्य आहे आणि जेव्हा तुम्ही सूर्यावरती थुंकाल ना तर ती थुंकी स्वतःच्याच अंगावरती येईल. त्यामुळे विचार करून बरळा. वाईट वाटते कराळे मास्तर की तुम्ही खाल्लेल्या गुळाला आणि तिळाला सुद्धा जागला नाहीत. असो, कराळे मास्तर तुम्हाला जी फेब्रुवारीची वेळ दिलेली आहे ना तर त्या वेळेत नक्की येऊन भेटा बरं. जय महाराष्ट्र.